नमस्ते मंडळी, स्वागत करते तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. चला तर मग आज तुम्हाला दाखवते आजचा माझा दिवस कसा होता. बघा, आम्ही पहिले केलं शॉपिंग वगैरे करायला. चालन आपण आहे ना काय करू, असं थोडं थोडं काढ जाऊ. मग मी आता नाही का पूर्ण त्याचा म्हणलो, कारण का आम्ही गणपतीला ना काय काय शॉपिंग केली, काय काय केलं असं. आणि मग काय सामान वगैरे घेतलं, मोरपीस वगैरे. बघा गर्दी किती गणपती बाप्पाची इथे. आणि मग काय आम्हाला ज्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या आम्ही घेण्यासाठी इकडे तिकडे पायी चालत होतो. आणि मग थोडंफार जे आवडलं वगैरे ते सगळं घेतलं आम्ही, जिथे जिथे आम्हाला लागत होतं. आमच्या इथे गणपतीचा सीझन म्हटलं का खूप गर्दी वगैरे असते आणि खूप उत्साह असतो गणपतीचा, त्यामुळे खूपच गर्दी होती. आणि मग बघा आम्ही सामान घेऊन वगैरे निघालो, जे आम्हाला पाहिजे होतं ते सगळं. मग आम्ही आता जाता जाता म्हटलं बा, हे बघा इथं गणपती बाप्पा हे स्तंभावरचे ते दिसले आम्हाला, दर्शन वगैरे घेतलं आणि मग आलो घरी आलो. आणि मग काय घरी आल्याच्या नंतर बघा हे आम्ही मस्तपैकी घेतलेलं ते आम्ही लावून वगैरे बघत होतो, बाबा कसं आहे, छान वगैरे आहे का. मग डेकोरेशन वगैरेच करायला सुरुवात केली आम्ही. आणि ही माझी बहीण मला म्हटली, मी देते बाबा तुला मदत करते, तू कटिंग वगैरे करून दे. तर मग मी ते सगळं बाबा हेल्प केली, म्हणजे आम्ही दोघींनी मिळून ते डेकोरेशन वगैरे केलं आणि असं आमचं डेकोरेशन झालं. आमच्या बाप्पांच्या स्वागतची तयारी आम्ही करतो आहे. तर मग मस्तपैकी बाप्पांचा स्वागतीचं डेकोरेशन इतकं छान झालं आहे ना, मला तर खूप आवडलं. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा का तुम्हाला कसं आवडलं. आणि मग काही बाप्पा आमच्या घरी आले, त्यांचं आगमन झालं. आमचे बाप्पा आमच्या गणपती बाप्पाला घेऊन आले. आणि तुम्हाला कसं वाटलं बघा, आमचे बाप्पा खूप गोड आहे ना, बाल गणेश आहे आमचे ते. मला तर त्यांचं इतकं आवडली ना प्रतिमा, का विचारूच नका, खूप छान. तुम्ही पण मला कमेंट करून सांगा का बाबा कसे दिसताय ते, किती छान प्रतिमा आहे. आमचं डेकोरेशन वगैरे कसं वाटलं. मग काय उपास वगैरे सोडला, हरतालिकेचा उपास होता तो सोडला वगैरे, रेडी झालो. वादनाला जायचं होतं, आगमन होतं आमचं ना बाप्पांचं तिथे दुसरीकडे. तिथं गेलो वादनाला. मग इथं थोडीशी आमची मस्ती चालली होती बाबा, व्हिडिओ काढायचा होता, तो काय आम्हाला जमला नाही. मग काय हे बघा गाडी चालवण्यावरनं, का तू गाडी चालव मी चालव, तिला म्हटलं तू चालव. मग ती चालवायला लागली आणि मग आम्ही गेलो तिथं वादनाच्या इथे जाणं थोडं दूर होतं ते. मग गेलो आम्ही आवरून वगैरे तिथे. सरचं स्वागत येथे राधाकृष्ण फाउंडेशनचे आयोजक. आणि इथे बघा हे आम्हाला म्हणजे बाप्पांचं आगमन झालं इथे, पण मग ते बाप्पा दिसत नव्हते, खूपच लांब थांबले होते मी, तर मला काही दिसलं वगैरे नाही त्यामुळे. आणि इथं गंगा आरतीचा वगैरे पण कार्यक्रम ठेवला होता. मग बाबा गंगा आरती करता येते, छान आहे ना. त्यांनी आयोजित केलेलं होतं ते गंगा आरतीचं वगैरे, म्हणून मस्तपैकी म्हटलं छान आहे बाबा नाही का. जास्त करून फेमस आहे ते गंगा आरती वगैरे नाशिकला, त्यामुळे नाही का. मग काय आमचं नाचून वगैरे झाले आणि आता इथे आम्ही जेवण करायला आलो. इथे जेवण करायला बसलो वगैरे आम्ही. खूप छान जेवण होतं आणि मला इथला मसाले भात तर इतका आवडला ना, तुम्हाला सांगते. भरपेट जेवण केलं आणि मग निघलो घरी जाण्यासाठी. खूप उशीर झालेला होता. म्हटलं बाबा आता घरचे ओरडतील आपल्याला, तर लवकर लवकर घरी गेलं पाहिजे. आणि मग काय घरी जाण्यासाठी निघालो आम्ही. आजचा माझा दिवस कसा होता, तुम्हाला आवडला का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.